शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी सौ मैत्रेयी भट आणि आपण ऐकत आहात काव्यरसरंजन. आज काव्यरसरंजनाबरोबर आध्यात्मिक उद्बोधनाचा विषय आहे संतांनी सुलभ केलेलं तत्त्वज्ञान. आज श्रीमद दासबोध जयंतीनिमित्त समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधातील ओव्यांचा अर्थ इतर संतश्रेष्ठांच्या बोधात्मक वाक्यांशी जोडून घेता येतो का, याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्यावरील माझे विचार आपल्यासमोर मांडणार आहे. अध्यात्माचा मेरुमणी श्रीमद दासबोध या ग्रंथाचे वाचन करण्याचे आम्ही अगदी भक्तिभावाने ठरवलं आणि हा ग्रंथ हाती घेतला. इथे प्राध्यापक समर्थ भक्त बेलसरे यांनी केलेले भक्तिरसपूर्ण विवरण विशेष मार्गदर्शक ठरले. त्यांचा आध्यात्मिक अभ्यास मोठा आहे, त्यामुळे प्रत्येक ओवीचा अर्थ सुलभतेने उलगडण्यास मदत होते. जेवढे विवरण करावे तेवढा तो अधिक उलगडत जातो. विवरता विशेषा विशेष कळू लागे, असे समर्थांनी लिहून ठेवले. परमार्थ मनुष्य जन्माचे सार्थक करतो. परमार्थ अतिगुह्य खरा, पण समर्थ सांगतात जो शोधतो त्याला तो सापडतो, लाभतो. त्यासाठीच गुरुची आवश्यकता असते. आमच्या गुरूंनी आम्हाला हा मार्ग विस्तृत करून दिला आणि बाकी सर्व अभ्यासू सख्यांच्या सहकार्याने वाचन पुढं सरकू लागलं. समर्थांइतकंच मानवी जीवन पाहिलेला आणि त्यावर सतत चिंतन केलेला महात्मा दुर्मिळच. त्यामुळे प्रत्येक विषयाची व्यापकता आणि त्यांच्या विचारांची गतिमानता अभ्यासकाची दमछाक करते. आपली समजून घेण्याची कुवत कमी आहे हे वाचकाच्या लक्षात येते, पण पुन्हा पुन्हा वाचून स्पष्टता येते हे मात्र खरे. समर्थांची ओवी साधी, सरळ, छोटी आहे. नीट विचार न करणे आणि प्रयत्न न करणे या दोन कारणांनी माणूस मागे पडतो. यावर समर्थांचा भर आहे. म्हणजेच अविवेक आणि आळस हे दूर सारून विवेक आणि उदंड कष्ट माणसाचा उत्कर्ष करतील, हेच सूत्र लक्षात येतं. एकूणच माणसाच्या बुद्धीला विवेकाची जोड मिळाली तर सारासार विचार माणूस करू शकतो. या विचाराची एकवाक्यता आपल्या सर्वच संत मंडळींमध्ये दिसून येते. त्यांनी ओव्या, अभंग हे सगळं लिहिताना त्यांची लेखणी अक्षरशः झिजवली आहे आणि आपल्यापुढे आंतरिक कळवळ्यांनी जे काय लिहून ठेवले त्यावर आधारित एक काव्यरचना, मला जे सुचलेलं आहे काव्य, ते मी आपल्यासमोर सादर करते आहे. मला म्हणजे ही संतवचनं सगळी बोधशिल्पासारखी वाटतात आणि म्हणून या काव्यरचनेचं नाव आहे बोधशिल्पे. जाणवे जे ओवीमधुनी बोधशिल्पे देखणी, लोककल्याणाच साठी झिजविली हो लेखणी. सार्थ करण्या जन्म आपुला, साधू या परमार्थ हा, गुह्य ते समजून घेण्या उमजुनी हो पार्थ व्हा. संत सारे आठवूया याच या एका क्षणी, लोककल्याणाच साठी झिजविली हो लेखणी. झेलुनी हो कष्टे तुके, काय त्यांनी साधले, लोकनिंदा भय भीतीचे बंधना त्या बाधले. एक चिंता ती जगाची, भाव जो होता मनी, लोककल्याणाच साठी झिजविली हो लेखणी. संत असती तत्ववेत्ते, घेऊया हे जाणुनी,
मार्ग त्यांच्या अनुभूतीचा अनुसरू मन लावुनी. स्वार्थ नव्हता दंभ नव्हता कळवळा होता मनी. लोक कल्याणाच साठी झिजविली हो लेखणी. जाणवे जे ओवी मधुनी बोध शिल्पे देखणी. लोक कल्याणाच साठी झिजविली हो लेखणी. श्रीराम समर्थ. विवेकावर सतत भर देणारे श्री समर्थ दासबोधात पदोपदी प्रचिती आणि प्रत्यय यांचे महत्त्व सांगतात आणि उपासनेला दृढ चालवावे असे सांगून भूदेव संताशी सदा नमावे हाही संदेश देतात. अज्ञानी माणसं मी देहच आहे या निश्चयाने जीवन जगतात. परमात्म स्वरूपाचे दर्शन, साक्षात दर्शन त्यांना झालेले असते, पण तेवढ्यावर स्वस्थ न बसता जिज्ञासूंनाही परमात्म दर्शन व्हावे यासाठी ते खटाटोप करतात. लोककल्याणाच्या या पवित्र कार्यासाठी संत आपले शरीर, आपली वाणी आणि आपली लेखणी झिजवतात. हे सारे दिव्यपण समर्थांच्या जीवनात, लेखनात पदोपदी आपल्याला जाणवतं, उत्कटपणे बघायला मिळतं. जगाला कल्याणकारक असे या संतांचे तत्त्वज्ञान आपल्याला त्यांच्या लेखनात शोधता येईल का, यासाठी काय करता येईल हा विचार सुरू झाला. दासबोधामध्ये काही शब्द वारंवार येतात जे आपण नेहमी वापरत नाही. असे शब्द ज्या ओवीत आहेत त्या ओव्या एकामागे एक समजून घेतल्या आणि अशा त्या समजून घेतल्या असता समर्थांनी त्या शब्दांना किती समर्थ केले हे लक्षात येत गेलं. नुसता वरवर अर्थ नाहीच. कसं ते पाहूया. पहिला शब्द आहे वाढ. गगनाहून वाढ अशी चिन्मय वस्तू. म्हणजे इथे वाढचा अर्थ सीमाच नाही, अथांग. कवित्व असावे कीर्ती वाढ. म्हणजे कवित्वात भगवंताची भरपूर कीर्ती असावी. नंतर एक क्षुधा जयाची वाढ, ज्याची भूक मोठी आहे. म्हणजे व्यवहारातली हाव, लालसा, म्हणजे जिला कडू गोड कळतच नाही असं तमोगुणाशी संबंधित अशी क्षुधा. जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म. ते अखंड आहे कारण त्याचे भाग करता येत नाहीत. ते अतिविशाल आहे, गगनाहून अधिक व्यापक आणि सूक्ष्म आहे. हे आत्मस्वरूपाचं वर्णन झालं, त्यासाठी इथे वाढ शब्द आलेला आहे. वटबीजी असे वाढ, फोडूनी पाहता न दिसे झाड, नाना वृक्षांचे जुंबाड, बीजापासूनी होती. वडाचे बी किती लहान, पण त्या बीजात वडाचा प्रचंड वृक्ष सूक्ष्मपणे वास करत असतो. बी फोडून पाहू जाता तो दिसत नाही. मूळ माया त्या बीजासारखी आहे, तिच्यातून या विश्वाचा विस्तार होतो. मग गगनाहून काय वाढ आहे. आधी गगनाचा विस्तृतपणा लक्षात आला, मग त्याहूनही ज्याची व्याप्ती जास्त आहे ते म्हणजे आत्मस्वरूप. ते वाढ आहेच, पण सूक्ष्मही आहे. कसे ते पुढच्या शब्दावरून पाहू. ही परमात्म वस्तू कशी निराभास आहे हे पैस या शब्दावरून उलगडत गेले. पुढचा शब्द आहे पैस. विस्तीर्ण पसरला पैस, भोवता दाटला अवकाश, भासची नाही निराभास, जैसे तैसे. चळाचळ निरूपण समासामध्ये परब्रह्म कशी विलक्षण निश्चल वस्तू आहे, ते आदी अंती अगदी जसेच्या तसेच असते अशी अतिशय मोठी जागा पसरली आहे. त्या जागेभोवती आणखी खूप मोठी पोकळी पसरली आहे. अशा अनंत जागेवरून परब्रह्माची किंचित कल्पना येऊ शकते. पण एक फरक आहेच. जागा इंद्रिय गोचर आहे, पोकळी मनाला भासते, परंतु ब्रह्माला वेगळेपणाने अनुभवता येत नाही. निराभास असणारे ब्रह्म अगदी जसेच्या तसेच राहते. वाढता वाढता वाढले, कोमळाचे कठीण झाले, पुढे उदक पैसावले नाना अवेवी. चारी खाणीमधील
म्हणजे जारज, स्वेदज, उद्भिज, अंडज सारे जीवप्राणी पाण्यापासून निर्माण होतात. अन्नरस आणि देहरस यांच्या योगाने पिंड वाढत जाऊन कोमल असतो तो कठीण बनतो. नंतर सर्व अवयवात जीवनरस पसरतो असं समर्थ सांगतात. किती प्रचंड मोठ्या प्रमाणात हे काम चालते यासाठी शब्दही तसाच ताकदीचा उपयोजतात समर्थ. आणि इथे पैसचा अवकाश कसा स्पष्ट होतो पहा की संपूर्ण सृष्टी पंचमहाभूतांनी तयार झालेली आहे. तसे आपणही त्याची छोटी आवृत्ती आहोत. सर्व प्राणी पाण्यापासून निर्माण होतात. मग पुढे विचार करता प्राणी शरीरात पृथ्वी तत्व कुठे, जळतत्व कुठे, अग्नितत्व कुठे, वायुतत्व कुठे आणि आकाशतत्व कुठे याचा उलगडा विवेकाने होत जातो. पैसावले इथे नामाचा क्रियापदासारखा वापर करून किती मोठा अवकाश उलगडलाय तो पहा. हे सगळं अभ्यासत असताना काय धरावे काय सोडावे हा प्रश्न पडतो. सामान्यपणे असं म्हटलं जातं की काय बोलावे यापेक्षा काय न बोलावे हे कळणे अधिक महत्त्वाचे असते. त्याच धर्तीवर काय सोडावे, कशाचा त्याग करावा हे समजणे मोलाचे असते. त्यासाठी शब्द सापडला सांडुनी. म्हणून वादविवाद सांडुनी कीजे संवाद, तेणे होये ब्रह्मानंद स्वानुभवे. आता ही पुढची पायरी आहे. आत्मस्वरूपाचा निश्चय होऊन त्याचा अनुभव येण्यासाठी जी चर्चा होते त्यास संवाद म्हणतात. संवाद साधण्यासाठी वादविवाद टाळता आले पाहिजेत. संवाद केल्याने आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. त्यामुळे ब्रह्मानंद प्राप्त होतो. लोक पारखून सांडावे, राजकारणे अभिमान झाडावे, पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे. लोकसंग्रहासाठी उपयुक्त अशी ही ओवी त्यात समर्थ सांगतात. माणसांची परीक्षा करून त्यांना बाजूला सारावं. अभिमानी माणसांचा अभिमान चातुर्याने दूर करावा. या कारणाने दुरावलेली माणसं पुन्हा समूहात एकत्र आणावीत. ज्या आदर्श गोष्टी समर्थांनी सांगितल्या त्या त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्या. श्री समर्थांचा महंत हा आध्यात्मिक पुढारी आहे. श्री रामचंद्र हा त्यांचा आदर्श आहे. निस्वार्थी प्रेमाने भरलेला महंत लोकांना मोठा आधार वाटतो. तो लोकांना सर्व प्रकारे शहाणे करून सन्मार्गावर आणतो. अशा प्रकारे लोककल्याण करून लोकांचे खरे प्रेम संपादन करून आपण पुन्हा अंतरात्म्याप्रमाणे अगदी अलिप्त राहतो. हेच त्याचं थोरपण. पण यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा विवेकाने त्याग केलेला असतो त्यांनी हे बघण्यासारखं आहे. आणि कशाचा त्याग करायचा नाही, कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या नाहीत याचीही त्याची पक्की धारणा असते. कशी ते पाहू. थोरपण चुकू नये, न्यायनीती सांडू नये, परोपकार सांडू नये, महंतपण सांडू नये, संत संग सांडू नये, निस्पृहे वक्तृत्व सांडू नये. चांगल्या गोष्टींचा अंगीकार करणे यासाठी आपले काय चुकते आहे हे आधी कळायला पाहिजे. मग त्याचा त्याग करायचा. असा त्याग करण्यासाठी वाईट गोष्टीचा पश्चाताप होणे गरजेचे आहे. त्यासाठी समर्थांनी फार सुंदर शब्द उपयोजिला आहे. तो म्हणजे अनुताप. हा दासबोधात कसा आलाय ते पाहू. अनुतापे करावा त्याग, अथवा करणे भक्तियोग, पश्चातापाने संसाराचा त्याग करावा, भक्तिमार्गास लागावे. शाब्दिक बोले उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा, अनुताप धारिष्ट साधनाचा मार्ग न धरी. जो भरमसाठ बोलतो पण वैराग्याचा लवलेश नसतो, ज्याच्या अंगी अनुताप नाही, धारिष्ट नाही आणि जो साधनाचा मार्ग धरत नाही त्याला भगवंत जोडत नाही. उपरती आणि अनुताप तेथे कैसे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. अनुतापे आसन घातले, देहाचे वारुळ झाले, तेची नाम पुढे पडिले वाल्मिक ऐसे. ज्याला उपरती झाली आणि ज्याला पश्चाताप झाला त्याच्या ठिकाणी पाप उरणे शक्य नसते. देहाचा नाश करण्यापर्यंत तप केल्याने त्या तपाचरणाने अत्यंत पुण्यरूप असा जणू काय दुसरा जन्म
त्याला प्राप्त झाला. पश्चाताप होऊन त्याने आसन मांडले. त्याच्या देहाभोवती वारुळ म्हणजे वाल्मिक वाढले. त्यामुळेच त्यास पुढे वाल्मिकी म्हणू लागले. वाल्मिकी तपस्वी जनामध्ये श्रेष्ठ, कविगणात श्रेष्ठ. श्रीरामाच्या कीर्तीमध्ये डुंबल्याने वाल्मिकींनी आपला काळ सार्थकी लावला आणि त्याबरोबरच जगात पुष्कळ लोकांचा उद्धार झाला. पण हे सर्व घडून येण्यासाठी आपल्याला पूर्वपुण्याईने मनुष्यदेह मिळाला आहे. तो मोक्षप्राप्ती करून घेण्यासाठी ही जाण निर्माण व्हायला हवी. तरच हे शरीर कसे कारणी लावता येईल याची समज येईल. समर्थ तर वारंवार स्पष्ट करतात की परमार्थ करा, पण त्याआधी प्रपंच नेटकेपणाने करा. मोक्षाप्रती जाण्यासाठी माणूस कसा पाहिजे? सावध, साक्षपी आणि दक्ष. तयास तत्काळची मोक्ष, इतरास तो अलक्ष, लक्षिले नवचे. जो अत्यंत सावध, कष्टाळू, तत्पर आहे त्यास सत्समागमामध्ये ताबडतोब मोक्ष प्राप्त होतो. ज्यांच्या अंगी हे गुण नाहीत त्यांना अत्यंत सूक्ष्म ब्रह्मस्वरूप पाहू म्हटले तरी पाहता येत नाही. आणि जो सावध, साक्षेपी असतो त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाहीत. इथे साक्षेप हा शब्द आपल्याला काय सांगतो ते पाहू. म्हणजे सावध, कष्टाळू, तत्पर, उद्योगी असा माणूस उद्योग, प्रयत्न, कष्ट यांची प्रतिष्ठा वाढवतो आणि सारासार तारतम्याने विचार करून कृती करतो. समर्थांनी हा शब्द वारंवार उपयोजिला आहे. पुढच्या ओवीमध्ये साक्षप हा शब्द राजकारणातील सावधपणा, व्यवहार चातुर्यासाठी आलेला आहे. चौथा अत्यंत साक्षप, फेडावे नाना आक्षेप, अन्यायी घोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे. जाणत्याचा साक्षेप घ्यावा, जाणत्याचा तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा, न बोलताची. जाणत्याचा प्रयत्न करण्याचा स्वभाव घ्यावा, त्याची विचारपद्धती समजून घ्यावी आणि त्याच्या शब्दावरून त्याने न सांगताच त्याचा सगळा भावार्थ समजून घ्यावा. जो आत्मज्ञानी आहे तो जाणता पुरुष असे म्हटले. त्याचा आधार घेऊन त्याचे वागणे, बोलणे, विचार उलगडणे, अलिप्तपणे ब्रह्मविवरण करणे, त्याची तीक्ष्ण बुद्धी आपण समजून घ्यावी. हा साक्षेप किती महत्त्वाचा आहे हे सांगताना ते म्हणतात, विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा. विद्या, बुद्धी, हुशारी, विवेक, प्रयत्न, कौशल्य यापैकी एकही गुण नसेल तर असा माणूस करंटा. साक्षेप या शब्दाप्रमाणेच विचार, विवेक, विवंचना या शब्दांचीही वारंवारता दिसून येते. पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख आल्याने त्याचे महत्त्व लक्षात येते. माणसामध्ये प्रयत्नाशिवाय या गोष्टी येत नाहीत, पण समर्थ त्या बाबतीत खूप आग्रही आहेत. आता पुढे विचार, विवेक, विवंचना हे शब्द कशा प्रकारे आलेले आहेत ते आपण पाहूया. माया दृश्य दृष्टीस दिसे, माया भास मनासी भासे, माया क्षणभंगुर नासे, विवेक पाहता. माया कशी व ब्रह्म कसे हे ओळखणे म्हणजे अध्यात्म होय. पण ते ध्यानात येण्यास माया कशी आहे ते तिचे स्वरूप आधी समजून घ्यावे. म्हणजे बघा, विवंचनेतून विवेक आणि विवेकातून विचार, नंतर कृती. म्हणून नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारा सार, तोची ग्रंथ पैल पार, पाववी विवेके. आत्मज्ञानाच्या दृष्टीने परमार्थ ग्रंथच उपयोगी असतात. म्हणून ज्या ग्रंथामध्ये शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचे विवेचन असते, सार कोणते असार कोणते याचा विचार केलेला असतो, अशा ग्रंथाचे परिशीलनच विवेक निर्माण करते आणि त्यामुळे माणूस आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो. पण त्यासाठी प्रपंच टाकण्याची गरज नाही हेही ते आग्रहाने सांगतात. विवेकहीन जे जन, ते जाणावे पशु समान, त्यांचे ऐकता भाषण, परलोक कैसा. म्हणजे हा विवेक किती प्रकारचा, तर सारासार विवेक, आत्मानात्म विवेक, नित्यानित्य विवेक, निश्चळ चंचल विवेक आणि त्याचा संबंध 5 ज्ञानेंद्रिय
आणि 5 कर्मेंद्रिय यांच्याशीच असतो. मग तिथे संयम नसेल तर तो पशु समान. विवेकाचे प्रधान कार्य स्पष्ट करताना समर्थ विवेक प्रलय अधिक स्पष्ट करून सांगतात. प्रकृती असता विवेक कीजे, त्यास विवेक प्रलय बोलीजे, 5ही प्रलय वोजे, तुझ निरोपिले. म्हणजे पंचप्रलय निरूपण या समासात 5 प्रलय त्यांनी क्रमाने सांगितलेले आहेत. निद्रा प्रलय, मृत्यू प्रलय, ब्रह्मदेवाची रात्र म्हणजे तो ब्रह्मांडाचा पहिला प्रलय, ब्रह्मप्रलय म्हणजे 100 वर्ष त्यात ढग येत नाहीत, पृथ्वी जळून जाते, आणि 5वा विवेक प्रलय. माणसाचे अज्ञान नाहीसे करणे हे विवेकाचे प्रधान कार्य आहे. विवेक प्रलय म्हणजे अज्ञानाचा प्रलय म्हणजेच भ्रम प्रलय. ब्रह्मांड प्रलय केव्हा व्हायचा तेव्हा होईल, पण मृत्यू प्रलय होण्याआधी प्रत्येकाने विवेक प्रलय करावा असे संत सांगतात. ज्याने विपरीत ज्ञान होते तो भ्रम. देहबुद्धीने निर्माण केलेले नाना भ्रम विवेकाने कसे नाहीसे करावे हे सांगण्यासाठीच समर्थांनी दासबोध ग्रंथ लिहिला असे म्हणण्यास मुळीच हरकत नाही. भ्रम नको असेल तर निर्भयता, निश्शंकता हवी. खरी लढाई देहबुद्धीशीच तर आहे. त्यासाठी अनुसंधान हा विवेक, म्हणून निश्शंकता येते. मनात शंका आली की विश्वास डळमळतो. अंतःकरण पंचकाचे काम मन, बुद्धी, अहंकार ते दिसत काहीच नाही, पण प्रभाव मात्र सगळीकडे. त्यानंतर येते ती उन्मनी अवस्था. ज्यास द्वैत भासले ते मन उन्मन झाले, द्वैत अद्वैताचे तुटले अनुसंधान. ज्या मनाला द्वैताचा अनुभव येत राहतो ते मनच मुळी उन्मन झाले की द्वैत नाहीसे होते, केवळ अद्वैत उरते. मग द्वैत व अद्वैत यांचे चिंतन देखील आपोआप थांबते. सांगण्याचा मुद्दा असा की द्वैत अद्वैत असा भेद प्रतीत होणे ही वृत्ती असण्याची खूण आहे. ती वृत्तीच संपूर्ण नाहीशी झाल्यावर मग द्वैत उरत नाही. उन्मन शब्द उद् अधिक मन मिळून बनतो. उद् म्हणजे ऊर्ध्वगती, श्रेष्ठ गती, पूर्णता किंवा मुक्त करणे. उन्मन म्हणजे मनाची पूर्णावस्था होय. दृश्यातून पूर्णपणे बाहेर पडून मुक्त होऊन परमश्रेष्ठ ब्रह्मामध्ये विलीन होते तेव्हा त्यास उन्मन म्हणतात. साधे मन वृत्तीप्रधान असते, कल्पनामय असते, तर उन्मन वृत्तीविहीन कल्पनारहित असते. ज्या ज्ञानामध्ये वृत्तीला यत्किंचितही स्थान नाही ते ज्ञान खरे ब्रह्मज्ञान होय. तेच खरे समाधान देते. यानंतर आपण महावाक्यापाशी येऊन थांबतो. जन्ममृत्यापासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला, तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू. तेची वस्तू ते आपण, हे महावाक्याचे लक्षण, साधू करीती निरूपण आपुले न मुखे. म्हणजे जन्म मृत्यू यांच्या कचाट्यातून जो सुटला त्यास मोक्ष मिळाला असे समजावे. तत्वांचा शोध घेता घेता माणूस सद्वस्तू म्हणजे ब्रह्म अनुभवतो. आपण स्वतः ब्रह्मच आहोत असा महावाक्याचा खरा अर्थ आहे. साधू पुरुष हा अर्थ आपल्या मुखाने समजावून देतात. वेदांतीचे पंचीकरण, अखंडतयाचे विवरण, महावाक्ये अंतःकरण, रहस्य पाहे. म्हणजे विवेक खरोखरच मोठी शक्ती आहे. संतांची संगत धरून विवेक करायला शिकावे. स्थूल व सूक्ष्म तत्वांचा संपूर्ण शोध घेऊन पिंड व ब्रह्मांड यांचे विवरण करून आत्मप्रचिती आलेली माणसं वेदांतामधील संपूर्ण पंचीकरण अखंड विवरित राहतात. आपल्या अंतःकरणात महावाक्यांचे रहस्य शोधतात. अशांची संगती धरावी. शरणागताला असा साधू पुरुष स्वतःसारखा ब्रह्मस्वरूप बनवून टाकतो, जसे लोहाचे सुवर्ण व्हावे. डॉक्टर रामचंद्र देखणे यांनी स्पष्ट केलं आहे की वेद आणि उपनिषदांमधील सारगर्भ तत्वज्ञान सांगणाऱ्या 4 वाक्यांना महावाक्य म्हणतात. ब्रह्मैक ज्ञान हे सर्व ज्ञानामधील श्रेष्ठ ज्ञान असून ते सिद्ध होण्याकरता ही महावाक्य सांगितली आहेत. प्रज्ञानम ब्रह्म
अयमात्मा ब्रह्म, तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी. ही ती 4 वाक्य असून 4ही वाक्यात आत्मा व ब्रह्म यांचे ऐक्य सांगितलं आहे. ही वाक्य समजून घेताना प्रथम ब्रह्म ही संकल्पना समजून घ्यावी लागते. ब्रह्म ही भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वश्रेष्ठ कल्पना आहे. ब्रह्म म्हणजे बृहत्तम किंवा महत्तम, जे अनादी, अनंत, नित्य, शुद्ध, बुद्ध व मुक्त, तेच ब्रह्म होय. ते आनंदरूप, सर्वव्यापी आणि अविनाशी आहे. वर दिलेल्या 4 महावाक्यात उत्तरोत्तर चढत्या 4 अद्वैत भूमिका मांडल्या असल्याचे आचार्य विनोबा भावे यांनी म्हटले. त्यातून प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे अद्वैत ज्ञान, अयमात्मा ब्रह्म म्हणजे ईश्वर साक्षात्कार, अहम ब्रह्मास्मी आत्मानुभव आणि तत्वमसी विश्वोद्धार या अवस्था उभ्या राहतात. ही संस्कृत महावाक्य समजणे आणि आकलन होणे ही सामान्यांच्या बुद्धीपलीकडची गोष्ट आहे. मग अनुभवता कशी येणार? संत हे ज्ञानवंतही आहेत, प्रज्ञावंतही आहेत आणि तत्ववेत्तेही आहेत. त्यांच्याच काही अभंगातून, ओव्यांमधून त्यांचीच तत्वे महावाक्य होऊन प्रकटतात. जेव्हा संत म्हणतात, अजी मी ब्रह्म पाहिले, तेव्हा त्यांनी ती अनुभूती घेतलेली असते. तिथपर्यंत जाण्याचा रस्ता ते आपल्याला सोपा करून देतात. मी सुरुवातीपासूनच श्रीमद दासबोध ग्रंथातील काही शब्द त्यांच्या अर्थासह नमूद केले आहेत. त्यातून मिळणारा संदेश संतांच्या अभंगातूनही ध्वनित होतो असे मला जाणवले. संतांनी हे तत्त्वज्ञान आपल्यासाठी कसं सुलभ केलेलं आहे ते आता आपण पाहू. तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान. पण ज्या विठ्ठलाला उद्देशून ते म्हणतात तो तर काळा आहे, तर त्याला पांडुरंग म्हणतात. त्यांनी इतकं वेड लावले की आम्हाला त्याचं रूप पाहायला मिळावं, ओठी नाव यावं, यासाठी नलगे मुक्ती असंही ते म्हणतात. त्यासाठी मनुष्यजन्म हवाच. अशी भागवत धर्माने भक्ती सोपी केलेली आहे. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आधी संसार करावा नेटका, यावर सर्व संतांचं एकमत आहे. परमार्थ मग करा, पण तो मनापासून पूर्ण भक्तिभावाने करा. देवाला पान, फूल, फळ नाहीतर जलाचा एक थेंबही चालतो. तो इतका कृपाळू आहे की त्याचं वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणतात, रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती, उच्छिष्टे काढीती मुक्तिचारी, चारी वेद भाट होऊनी गरजती, सनकाधिक गाती कीर्ती तुझी, नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू, करी तो सांभाळू अनाथांचा. म्हणजे त्याचं नाम घेणं किती लाभदायक, ते फक्त भक्तीने घ्यावं एवढीच अपेक्षा, बाकी काही नको. त्याची व्याप्ती महती किती वाढ आहे हे यावरून स्पष्ट होते. एक दाणा पेरल्यावर कणीस देण्याचं दातृत्व फक्त त्या परमतत्वातच आहे. मग त्याला तुम्ही काहीही नाव द्या. नामस्मरण वाटतं तेवढं सोपं नाही आहे, पण म्हणूनच माऊलींनी कानमंत्र दिला, हरिमुखे म्हणा, बस. बाकी पुढे काही विचार करण्याचं कारणच नाही. पण ते कुठे सोपं आहे. संत नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगात म्हटले, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असे असूनही ते माझ्या मुखी काय येत नाही. तुझं रूप ध्यानात मनात काय येत नाही. कीर्तनाला बसल्यावर निद्रा मला घेरते, आळस येतो, विषय सुखाकडे मन धाव घेतं. अशी तक्रार जेव्हा नामदेव महाराज करतात तेव्हा हे त्यांना नाही लागू पडत. ते सतत नाम संकीर्तनात गुंग असायचे. मग तो तक्रारीचा सूर आपल्यासाठी आहे, सामान्य माणसासाठी आहे. मग यातून बाहेर कसं पडायचं? मग तुमची भक्ती निर्मळ मनापासून असेल तर तुमच्यावर नक्कीच सद्गुरू कृपा होईल. आणि समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, सद्गुरू कृपा तेची किली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरी, तेथे सुख असे वाढ, नाही मनास पवाड, मने विण कैवाड साधनाचा. की या सद्गुरू कृपारूपी किल्लीने बुद्धीची दारं उघडून आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो.
त्यात अमाप सुख आहे. आत्मबुद्धी प्रकाशल्यावर जीव शिव बनतो. तिथं सुखाला वाण नाही. इथे वाढ शब्द स्पष्ट झाला. माणसाच्या विचलित होणाऱ्या मनाला या अभंगातून संत नामदेवांनी किती साध्या सोप्या शब्दात स्थिर केलं आहे आणि नामजपयज्ञाकडे वळवलं आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी असं भगवंतांनी विभूती योगात सुद्धा सांगितलं आहे, नाही का. पुढचा शब्द आहे पैस. निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश, पसरला पैस. आधी पैस मग पदार्थ. प्रत्यये पाहता यथार्थ. प्रत्यये विण पाहता व्यर्थ सकळ काही. म्हणजे निर्मळ निश्चळ निराभास अशा परमात्म वस्तूला फक्त आकाशाचाच दृष्टांत देता येतो. असीम पसरलेला जो अवकाश त्यासच आकाश म्हणतात. आधी रिकामी जागा, मग त्यात पदार्थ उत्पन्न होतात. असा हा योग्य अनुभव येतो. ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही ते व्यर्थ. आकाश विस्तीर्ण तर आहेच, कारण त्यात एकच तन्मात्रा, ती म्हणजे शब्द. मग या पंचमहाभूतांचा विकास होत होत जगातील सर्व स्थूल पदार्थांचा विकास होतो. यातील आकाश तत्व सर्वात सूक्ष्म, मग वायू, त्यात शब्द अधिक स्पर्श या 2 तन्मात्रा, त्यानंतर अग्नी, शब्द स्पर्श रूप या 3 तन्मात्रा, त्यानंतर जल, शब्द स्पर्श रूप रस या 4 तन्मात्रा, आणि शेवटी पृथ्वी, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 तन्मात्रा. म्हणून पृथ्वी हे स्थूल जडतत्व आहे. आपण पृथ्वी तत्वाशी जास्त निगडीत असतो, पण ज्ञानेश्वर माऊलींसारखे आकाश तत्वापर्यंत सहज जातात. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ते आकाश तत्वाला सहज स्पर्श करू शकले. म्हणून तर ज्ञानेश्वरी सांगताना ज्या खांबाला, दगडी खांबाला ते टेकून बसले त्याला पैसा खांब अशी ओळख मिळाली. आकाश तत्वाची व्याप्ती म्हणजे पैस उलगडणे सोपे नाही. म्हणजे ते सूक्ष्म आहेच, पण तरीही त्याचा विस्तार हा खूप खूप प्रचंड मोठा की जो शब्दात आपल्याला स्पष्ट करता येत नाही. मग त्याची व्याप्ती पैसाची, त्याचा पैस म्हणजे लक्षात येणं हे अवघडच आहे. इथे त्या विस्तीर्ण आकाशाची अवकाशाची कल्पना स्पष्ट होते तुकोबांच्या अभंगातून. अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. संत तुकाराम महाराजांनी असं का बरं म्हटलं असेल की ते अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आणि आकाशापेक्षा विशाल आहेत. ते स्वतःला आम्ही नामाचे धारक असे म्हणतात आणि भगवंतांनी घेतलेल्या प्रत्येक अवतारात मी त्याचे बरोबर आहे असंही स्पष्ट करतात. मग आपल्यालाच प्रश्न पडतो, देवाबरोबर जो अवतीर्ण होतो त्याला काय म्हणायचं? त्यांना मायबाप म्हणायचं, बस, दुसरं काही नाही. म्हणजे गुरुने सांगितलेले तत्व त्यांनी जाणले. तत्त्वम असी आणि अहम ब्रह्मास्मी म्हणून त्याचा अनुभव घेतला. म्हणून तुका आकाशा एवढा झाला. इथे आपल्याला समर्थांचा पैस उलगडतो. समर्थ जे म्हणतात विवेके बहुत पैसावले, हे स्पष्ट होण्यास मदत होते. मी देह नसून आत्माच आहे या विवेकाने माणूस अतिविशाल होतो. ज्यांचा दृष्टिकोन विशाल व्यापक होत जातो अशांना अवतारी पुरुष म्हणतात, असं बाबा बेलसरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. याच अभंगात पुढे सांडिली त्रिपुटी हा संदर्भ सुस्पष्ट होत जातो. त्रिपुटी सांडली, पूर्णपणे सोडली, परत माघारी येण्याची वाट बंद केली. मग परिणाम दिसतो दीप उजळला घटी. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात देह प्रचिती नाहीशी करून टाकली की भवभ्रम संपला. पुढे वेदांताची परिभाषा समजून घ्यावी लागते. म्हणजे 1 जगत जीव परमात्मा, 2 दृश्य द्रष्टा दर्शन आणि 3
ज्ञाता ते ज्ञान, ही त्रिपुटी सांडली. यात सत्वरजतम हे गुण आलेच. मग देहरूपी घटात ज्ञानरूपी दीप उजळला, हे तुकोबांचे म्हणणे स्पष्ट होते. मीपणाही जिथे नष्ट झाला तिथे मला काय हवे हा प्रश्नच उरत नाही. जे काही उरते ते उरलो उपकारापुरता. इथे तुकोबांच्या सांडिली त्रिपुटीचा अर्थ स्पष्ट होतो. समर्थसुद्धा खरा साधक कोण, त्याने काय सोडले पाहिजे, सोडणे आणि सांडणे यात फरक काय हे स्पष्ट करताना म्हणतात, आता असो हे बोलणे अवगुण सांडी निरूपणे, तो साधक ऐसा येणे प्रमाणे बुझावा. म्हणजे थोरांचा संतांचा उपदेश ऐकून जो आपले अवगुण सोडतो तो साधक असतो. पण हे सोपे नाही. सोडू म्हणता अवगुण सुटतात का? ते परत नाही आले तर ते सांडले खऱ्या अर्थाने. पण हे अर्जुनाला साधले. म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली म्हणतात, हे अर्जुना, गीते सकट मी तुझ्या ठिकाणी राहावयास आलो. याचं कारण तू 3 दोषांपासून सुटलास म्हणून. जे त्रिविध मळकटा तू सांडिलासी सुभटा, म्हणून गीतेसी मज वसवटा जाला सीगा. जरी हे सगळं कळलं तरी वळत नाही. प्रत्यक्षात नाम मुखातून येत नाही. हरिमुखे म्हणा तेवढ्यापुरतंच राहतं आणि भक्ताला आपलं मन खात राहतं की मीच खरा अपराधी आहे. वार्धक्य आलं तरी आपलं प्रमत्त मन परमेश्वर चिंतनात लागत नाही. भक्ती वाचून मुक्तीची मज लागली रे व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी. ज्ञानेशाचे अमृत अनुभव किंवा तुकोबांची अभंगवाणी मला जोडून ठेवता येत नसेल तर तो माझाच अपराध आहे, ही पश्चातापाची भावना उसळी घेते. करुणाष्टकात रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझे विणशिण होतो धावरे धाव आता. ही पश्चातापाची भावना महत्त्वाची. तो क्षण पकडता आला तर परमार्थाकडे गाडी वळेल. जेणे परमार्थ वाढे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे त्या नाम ग्रंथ. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे दासबोध वाचताना याची प्रचिती येतेच. अनुतापाने मन शुद्ध होऊन भक्तिमार्गी लागते. यानंतरचा शब्द आहे साक्षेप. सावध साक्षेपी साधक, आगम निगम शोधक, ज्ञान विज्ञान बोधक, निश्चयात्मक. म्हणजे जो सावधपणाने वागतो, साधकवृत्ती सोडत नाही, चोखंदळपणे वेदशास्त्राचा अभ्यास करतो आणि आत्मस्वरूपाचा स्वानुभवाने निश्चयात्मक बोध घेतो, असा एक जरी पुरुष समाजाला लाभला तरी त्या समाजाचे भाग्य उदयाला येते. ही माणसे स्वतःच्या सुखापलीकडे पाहणारी असतात. ते स्वतःबरोबर इतरांच्याही अंतर्यामी विवेक जागवू शकतात. हा साक्षेप संतांच्या वागण्यातून, त्यांच्या अभंगातून कसा प्रतीत होतो ते पाहू. ते सावध, कष्टाळू, तारतम्याने विचार करणारे होते. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे नेटकेपणाने संसार करून मग परमार्थ केला त्यांनी. आपले काम त्यासाठी सोडले नाही. आपलं काम करताना ते एकरूप होऊन जातात. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. संत नरहरी सोनार तर म्हणतात, देवा तुझा मी सोनार. मग त्यांच्या अभंगात देह वागेसरी होतो आणि अंतरात्मा नामाचे सोने उजळते आणि हाती हातोडा घेऊन कामक्रोधाचे चूर्ण होते. तुकाराम महाराज म्हणतात, देव देहात देहात, काहो जाता देवळात.
जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी. संत गोरा कुंभारांना तर एकत्व पाहता अवघे लटके. जे पाहे तितुके रूप तुझे माय बापा असे वाटले. ते निर्गुण निराकार रूप या संतांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी पाहिलं, अनुभवलं. संत कानोपात्रा म्हणतात, दीनपतित अन्यायी शरण आले विठाबाई. आपण जातीहीन आहोत. मंदिरात जाऊन विठूचे दर्शन घेऊ शकत नाही, उंबरठ्यापर्यंतही जाऊ शकत नाही. ही खंत चोखोबांच्याही भक्तीतली आर्तता स्पष्ट करते. पण तो भावाचा भुकेला भगवंत बंदिस्त मंदिरापेक्षा अनंत आकाशात आपले रूप भक्ताला उलगडून दाखवतो. वाळवंटात गाणाऱ्या नाचणाऱ्या भक्तांसाठी, त्या नादासाठी आकाशतत्वासारखे दुसरे काय योग्य आहे? मग भक्तासाठी विठुराया अभिर गुलाल अशी विविध रंगांची उधळण करतो आणि चोखोबांच्या मुखातून शब्द उमटतात. अभिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. इथे नाथ म्हणजे त्रैलोक्याचा स्वामी, अनाथांचा नाथ. तो आपलं रूप त्याच्यासमोर साकार करतो. रंगातून नर्तन करणारा निराकार विठ्ठल. देव भक्तासाठी धावतो तो असा. तो कबीराचे शेले विणतो, जनीसाठी दळण दळतो. भले वेदांना त्याचा अंत आधी न लागू दे, पण या भक्तांना तो दिसला. जिथे मनाचे दरवाजे उघडले गेले तिथे दगडविटांच्या भिंतीची सीमारेषा कशी असेल? असे अभंग व्यष्टीपुरते मर्यादित राहतच नाहीत, ते समष्टीला स्पर्श करतात. आजही आपल्याला तो लागू पडतोच की. जे आकाशात दिसलं त्याला पाहिजे बुद्धी, इच्छा चोखोबांना झाली. उंबरठ्यापाशी अडकलेला हा भक्त देवाच्या अंतरंगापर्यंत पोहोचू शकतो. आणि मंदिरात जाऊन मुखदर्शन घेणाऱ्या भक्ताला अंतरंग शोधता येतो का? हा प्रश्न येतोच मनात. शब्द, कर्म आणि भक्ती यांचा परमोच्च बिंदू गाठणाऱ्या संत सोयराबाई आपलं अस्तित्व श्रीरंगमय झालंय असं सांगतात. सर्व भेद विसरून संपूर्ण परिसर वातावरण एक होऊन गेले. मी तू पण निसटलं गेले. चराचर सृष्टीचा आत्मा एकच, तो पंढरीचा राया. ती स्वतःला चोखोबाची महारी असंच म्हणते. पण त्यांनी विश्वामध्ये भरून राहिलेल्या ईश्वराशी एकरूप होण्याचा अनुभव घेतला. तिची कळकळ, तळमळ आपल्याला साधता आली पाहिजे. अवघा रंग एक झाला ही अनुभूती घेणाऱ्या सोयराबाईची भाविक गुणांची उंची थक्क करणारी आहे. खरं तर श्रीरंग एकच आहे ना, पण तो आपल्याला अनेक रंग दाखवतो. कारण या संसाराच्या रंगमंचाचा तोच सूत्रधार आहे. तो नानाविध रंग उधळून दाखवणारच. सुख, दुःख, भीती, शांती, उल्हास, उदासीनता, राग, द्वेष हा सगळा सावली प्रकाशाचा खेळ एका क्षणात एक झाला. एकच एक झाला. हेच असेल का एकत्व पाहता अवघे लटिके? जो पाहायला जावे तो त्याचंच रूप दिसतं, कारण अवघा रंग एक झाला. त्याची ही अमृतानुभवी अनुभूती असते. ती या संतांना आली, आपल्याला येते का? तस्मात सारते दिसेना आणि असारते दिसे जना. सारासार विवंचना साधू जाणती. सारांश. सार असतं ते आपल्याला दिसत नाही, फक्त असार असतं ते दिसतं. असारापासून सार कसं निवडावं हे संतांना समजलं. माया ओळखून ते ब्रह्म स्वीकारतात. या सर्व संतांना प्रापंचिक अडचणी, विवंचना काही कमी नव्हत्या, पण पारमार्थिक उंची. विवंचनेत पडल्यावर विवेक जागृत होऊन त्यांनी गाठली, हे या संतांच्या रचनेतून स्पष्ट होत जातं. नाहीतर सामान्य माणूस प्रपंच आवडीने आणि परमार्थच आवडीने करतो. त्यासाठी द्वैत अद्वैताचे अनुसंधान तुटले पाहिजे. स्वामी समर्थ म्हणतात, मी पण ते बुडाले, विवेके वेगळेपण गेले, निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद. अशा रीतीने मीपणा
मी पण नाहीसं झालं. म्हणजे वृत्तीरहित अवस्था येऊन उन्मनी पद प्राप्त होते. या अवस्थेत जन्माचे सार्थक होते. संत एकनाथ महाराज याचं वर्णन करताना म्हणतात, मितूपणाची केली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठी मोरा नकळे, ठकची पडिले कैसे. मग तिथे शब्दाविना संवाद होतो. दुसरा कोणी नाहीच ना. इतकी एकरूपता, द्वैत राहिलंच नाही. अशा अनुभवानंतर मन कुठे इतरत्र धावणार नाही. कारण सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, या ओळींचाही अर्थ दिवा उजळल्यासारखा स्पष्ट होतो. आपले संत इतके थोर की जे त्यांना समजले, उमजले, आकळले ते स्वतःपाशी न ठेवता इतरांना देण्याची त्यांची वृत्ती होती. हा दैवी गुणच म्हणायला हवा. रामदास स्वामी म्हणतात, जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जन. हा विचार संत मुक्ताबाईंच्या अभंगातून कसा प्रत्ययाला येतो, स्पष्ट होत जातो ते पाहू. आपल्या असामान्य बुद्धीने त्यांनी भक्तीचा मळा फुलवला. 8 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षाच्या सांगदेवांची आध्यात्मिक गुरु झाली. यातच त्यांचे थोरपण लक्षात येते. आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेल्या बंधू ज्ञानदेवांना जी विनवणी केली ते ताटीचे अभंग. त्यातील समाजाभिमुखता मनस्पर्शी आहे. थोरल्या भावाकडून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे मुक्ताईने आपल्या दादाची समजूत काढणे चालू ठेवले. त्यात अन्याय करणाऱ्यालाही लाजवणारा समजूतदारपणा दिसून येतो. लोकांनी शब्द शस्त्राप्रमाणे वापरले, त्याने झालेले क्लेश संतांनी उपदेशाप्रमाणे घेतले पाहिजेत, असं त्या म्हणतात. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही, संत सुखे व्हावे पाणी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्याचा आपल्याला लाभ झाला आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवून त्यांचा उद्धार करा, हा उपदेश त्यांनी केला. ते ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. जनीसारख्या सामान्य वाटणाऱ्या दासीने केवढी आध्यात्मिक उंची गाठली होती. जनी जाय पाणी यासी, मागे धावे ऋषिकेशी. रात्रंदिवस कष्ट उपसणारी जनी नव्हतीच. विठुरायाच सगळं करीत होता. तो आणि ती हे द्वैतच सरले. सगळे श्रम कृष्णार्पण केले. ही भावना अद्वैत दाखवते. मग एका साक्षात्कारी क्षणी ती तत्स्वरूपात विलीन होते. संत जनाबाईंचे हे संत साहित्यातील सख्य भक्तीचे उदाहरण इतरांनाही परमार्थाची वाट दाखवणारा आहे. सख्य भक्ती निरूपण समासात समर्थ म्हणतात, देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती, येणे करिता भगवंती, सख्य घडे नेमस्त. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगांसी तुटी, सर्व अर्पावे सेवटी, प्राण तोही वेचावा. आणि अशी संतांची उदाहरणं आहेत. नंतर आपण पोहोचतो महावाक्यांपर्यंत. पंचीकरण तत्वविवरण, महावाक्ये वस्तू आपण निसंगपणे निवेदन केली पाहिजे. म्हणजे पंचीकरण काय, तत्वविवरण काय, महावाक्यांचे चिंतन काय, या सर्वांचा भावार्थ असा आहे की आपण परमात्म स्वरूप आहोत. तसा अनुभव येण्यासाठी आपण अनासक्त होऊन आत्मवस्तूशी तदाकार झाले पाहिजे. आपण आतापर्यंत समर्थांच्या ओव्यांमध्ये वारंवार आलेले काही शब्द पाहिले. वाड या शब्दापासून सुरू होऊन महावाक्य या शब्दापर्यंत त्यांची व्याप्ती झाली. या दोन्ही शब्दांची व्यापकता जशी खूप मोठी आहे तशीच त्या दरम्यान आलेल्या शब्दांचीही आहे. दरम्यान परमार्थ मार्गातील शब्द आणि महावाक्य समजणे, आकलन होणे सामान्यांच्या बुद्धीपलीकडचं आहे. मग अनुभवता कशी येणार?
संत हे ज्ञानवंतही आहेत, प्रज्ञावंतही आहेत आणि तत्ववेत्तेही आहेत. सर्व संतांना एकच एक परमात्म वस्तू सारखेपणाने प्रचितीस येते. त्या दर्शनाने पूर्ण समाधान पावलेले संत स्वस्थ बसत नाहीत. लोकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी संत जन्मभर खटपट करतात. लोककल्याणाच्या त्या पवित्र कार्यासाठी संत आपले शरीर, आपली वाणी आणि लेखणी अक्षरशः अहोरात्र झिजवतात. रामदास स्वामींनी अध्यात्मदृष्ट्या जे तत्त्वज्ञान दासोबोधात एकत्र गुंफलं त्याचा आपण गेले काही दिवस वाचन करून अभ्यास केला. हा अभ्यास करताना समांतरपणे समर्थांचे शब्द आणि संत कवींच्या काव्यरचना माझ्यासमोर येत गेल्या आणि समजुतीला स्पष्टता आल्यासारखं वाटलं. समर्थ रामदास स्वामींसह बाकी सर्व संत मंडळींच्या काव्यातील काही ओळी, वचनं आध्यात्मिक आणि सामाजिक भूमिकेतून संत विचारांचा आणि संतवाणीचा तत्वबोध करून जातात. उदाहरणार्थ, हरिमुखे म्हणा ज्ञानेश्वर माऊली, भावतोची देव एकनाथ महाराज, अवघे धरू सुपंथ तुकोबाराय, ज्ञानदीप लावू जगी नामदेवराय, तुम्ही तरुणी विश्वतारा मुक्ताबाई, विवेके विचारे विवंचुनी पाहे समर्थ रामदास, काय भुललासी वरली या रंगा संत चोखोबा, नाम अमृत हे सार नरहरी सोनार, एकत्व पाहता अवघे लटके संत गोरा कुंभार, अवघा रंग एक झाला सोयराबाई. ही आणि यासारखी अनेक संतवचनं सामान्य माणसाचं विचलित झालेलं मन स्थिर करतात. साध्या सोप्या शब्दात किती मोठा अर्थ आणि आशयसुद्धा मूर्ताकडून अमूर्ताकडे नेऊन आत्मिक उन्नतीची वाट सोपी करणारी ही संतवचनं महाराष्ट्राची महावाक्यच आहेत. ती समजण्यास सोपी आणि सर्वांना ज्ञात आहेत. सर्व संतांनी केलेल्या उपदेशातील एक वाक्यता नजरेत भरणारी आहे. संत वाङ्मय हा महाराष्ट्राचा 5वा वेद आणि उपनिषदांमधील महावाक्यांसारखाच तत्वबोध देणाऱ्या या संतवचनांना मराठी विश्वात अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या भूमीला प्रतिभावंत संतांची समृद्ध परंपरा आहे. भागवत संप्रदायाची पताका फडकवताना आपले आयुष्य त्यांनी पणाला लावले. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, अशी ही चढती परंपरा आहे. समर्थ रामदास स्वामींचा कार्यकाळ हा भारतीय संस्कृतीच्या जीवनात मोठाच आणीबाणीचा काळ होता. भारतीय समाज आतून बाहेरून विस्कळीत झालेला होता, दिशाहीन झालेला होता. यवनी राजसत्ता जोर धरत होती. खरा धर्म व परमार्थ लोप पावत चालला होता. भय, चिंता, अस्थिरता, पारेतंत्र व दारिद्र्य यांनी घेरलेल्या समाजाला नवा ध्येयवाद घेऊन पुढे नेणारे कोणीतरी हवे होते. श्री समर्थांनी राजकारणाला आणि समाजसेवेला अध्यात्माच्या पवित्र क्षेत्रामध्ये उचलून ठेवलं. त्यांनी समाजाला जीवनोपयोगी असणारे व्यवहार ज्ञान, समाजकारण, धर्मकारण, नीतिधर्म हे समजून सांगितले आहेत. 17व्या शतकातील या महान तपस्व्याने समाजात धर्मरक्षण आणि राष्ट्रभावनेची ज्योत प्रज्वलित केली. अशा तत्ववेत्या संतांची शिकवण ही कालातीत असते. 13व्या शतकापासून संतांनी आपल्या अभंगवाणीतून सोपे केलेले तत्वज्ञान समर्थ रामदास स्वामींच्या ओव्यांमधून आपल्याला जीवनाचा सर्वांगाने विचार करून कसे आचरणात आणावे हे सांगते. त्यातील समाजाभिमुखता प्रभावित करते, कार्यप्रवण करते. त्याचा थोडक्यात परामर्श घेण्याचा मी प्रयत्न केला. डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या महावाक्यांवरील एका संक्षिप्त लेखावरून मला या सदरच्या अभ्यासाची दिशा मिळाली आणि मी दासबोध ग्रंथाचे त्यासाठी पुन्हा वाचन करून काही पुनरुक्ती झालेले शब्द, त्या ओव्या आणि त्यांचे अर्थ लिहून काढले. एका वाचनाने सखोल अर्थ समजणे शक्य नाही, पण इतर संतांच्या बोधात्मक वाक्यांशी समर्थांच्या दासबोधातील ओव्यांचा अर्थ जोडून घेता येतो का, हा प्रयत्न सद्गुरू कृपेने माझ्याकडून करून घेतला गेला. यात काही अधिक उणे झाले असल्यास क्षमा प्रार्थी आहे. धन्यवाद. आपल्याला हा भाग जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि
अर्थातच लाईक करायला विसरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे खाली नेहमीप्रमाणे कविता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.